नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड किस्मत या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. तर आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या संबंधी. संध्या शांताराम यांचा जन्म 27 सप्टेंबर 1938 मध्ये झाला होता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांना त्यांच्या नवीन चित्रपट अमर भोपाळी यासाठी नव्या चेहऱ्याची गरज होती आणि याकरिता त्यांनी संध्या यांना शोधून काढलेले. विशेष म्हणजे व्ही शांताराम यांची दुसरी पत्नी जयश्री हिचा आवाज आणि संध्या यांचा आवाज सारखाच होता. नंतर जयश्री यांनी व्ही शांताराम यांना सोडल्यानंतर व्ही शांताराम यांनी संध्या यांच्याबरोबर विवाह केला. संध्या यांचे कवी होनाजी बाला यांच्या इच्छेनुसार त्यांनी अमर भोपाळी या चित्रपटात अभिनेत्री म्हणून पहिलेच पदार्पण केले. त्यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर अनेक चित्रपट केले. अमर भोपाळीनंतर त्यांनी 3 बत्ती 4 रस्ता या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्याने गरीब मुलीची भूमिका साकारली होती. संध्या यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नृत्य औपचारिक शिक्षण नव्हते. झनक झनक पायलवाजे या चित्रपटासाठी त्यांनी त्यांचे सहकलाकार गोपी कृष्णाकडून शास्त्रीय नृत्याचे सखोल प्रशिक्षण घेतले. झनक झनक पायलवाजे हा चित्रपट फार यशस्वी ठरला. या चित्रपटाने 4 फिल्मफेअर पुरस्कार तसेच हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. 1961 मध्ये संध्या यांनी स्त्री या चित्रपटात काम केले. हा चित्रपट महाभारतातील शकुंतलेच्या कथेवर आधारित होता. या चित्रपटाकरता व्ही शांताराम यांना वास्तववादी सिंह दाखवायचा होता आणि त्याकरिता संध्या यांनी वास्तववादी सिंहाबरोबर सराव केला आणि त्यांच्या चांगल्या अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला. संध्या यांच्या जीवनातील शेवटची प्रमुख भूमिका म्हणजे पिंजरा या मराठी चित्रपटातील भूमिका. या चित्रपटात त्यांनी एका तमाशा कलाकाराची भूमिका साकारली. ही भूमिका प्रचंड गाजली. चित्रपटातील सुंदर अशी गाणी आणि त्याचबरोबर संध्या यांचे नृत्य यामुळे हा मराठीतील चित्रपट अजरामर ठरला. अशा या महान नायिकेला सलाम.